तर हाय फ्रेंड्स, वेलकम टू आज न्यू ब्लॉग. आज हळदी कुंकू करायचं आहे मला. तर अजून काही डेकोरेशन वगैरे नाही केलं आहे, अजून सर्वच बाकी आहे. आणि ते पाला काढते त्याचा, कारण त्याचं ते रांगोळी फुलांच्या रांगोळीमध्ये ग्रीन ग्रीन टाकायला छान वाटतं. इथे हे उद्योग करताय. सांडू नाही बेटा, सांडलं तर आपल्याला आणावं लागेल भरून. इकडे काही इथं मम्मी आवरून राहिली. इथं सामान ठेवलेलं आहे, कारण की हळदी कुंकू बी आहे. इकडे पप्पा आहे. आणि विजयाला बसली. कसं झाली का भाजी? छान झाली ना. तिला तशी शेवभाजी खूप आवडीची राहते तिची. तिला शेवभाजी असली की काहीच नाही लागत. शेवभाजी खूपच आवडीची आहे ना. मम्मी इथं हे धुवून राहिली. डेकोरेशन करायचं जागा कमी पडते आणि लेडीज आल्या की लेडीज इथेच बसणार, त्याच्यामुळे ह्याच्या पुढच्या इथे लावते आणि इथे डेकोरेशन करावं म्हटलं. आणि घर किती मोठं असं काही कार्यक्रम करायचं तर म्हटलं काही थोडंसं ॲडजस्टमेंट झालं. इथे लावायचं, इथं तसंच होतं. आता मम्मी इथं झाडू मारून राहिली. डेकोरेशन पूर्ण झालं आहे. अशी इथे रांगोळी, इथे असं हे मनी प्लॅन्टचं झाड लावलेलं आहे आणि ही रांगोळी. आता घरामध्ये एंट्री करतो आहे आपण. तर इथे एक छान असं फुलांचं डेकोरेशन केलं आहे. इथे दिवा ठेवला आहे छोटासा, की जो थोड्या वेळानं लावून. इथे पण छोटे छोटे दिवे ठेवले. इथे मनी प्लॅन्टचा वेल लावलेला आहे मी. इथे विहानला बसायला बोरणांसाठी खुर्ची ठेवली. अजून इथलं डेकोरेशन करायचं राहिलं आहे थोडंसं, ते थोड्या वेळानं करणार आहे. आणि हे बघा, हे डेकोरेशन केलं आहे. इथे समई ठेवली आहे, ती समई थोड्या वेळानं लावू म्हटलं. आणि हे असं इथे असा टिपॉय सजवला आहे. त्याच्यावर ब्लॅक कपडा टाकला आहे आम्ही, कारण की ते तसं खाली खाली वाटत होतं. आणि हे पॅकेट आणलं आहे मी द्यायला हळदी कुंकाला. इथे तिळगुळ ठेवले. इथे हळदी कुंकाचा करंडा ठेवला आहे. इथे एक ते छान असं हे, पण मग ते एवढं दिसून येत नाही. आणि त्याच्यामध्ये हे होल्डर ठेवून ते लावायचं आहे. हे सुद्धा होल्डर असे झिगझॅगमधून लागतात, ते असे छान दिसतात, जे की थोड्या वेळानं बघूच आपण. हे असं इथे कार्पेट टाकलेलं आहे बसायला, असं सजवलं आहे. टाईम झाला आहे हळदी कुंकाचा, असा मी लुक केला आहे. हे माझ्या मैत्रीण आले आहे हळदी कुंकाला. माझा पूर्ण लुक हे तुम्हाला दाखवते. ते आता चालू होतं आणि विचार करत होते चालू तरी काय माझ्यासोबत, कारण की बड्डे तर नाही आहे, केक कापत तर नाही. सर्व बसले आहे तयारी करेल. फोटो काढायला पण बघत नव्हता. त्याच्या डोळ्याला सुद्धा पाणी, दृष्ट झाली होती की काय काय माहिती, डोळ्याला पाणी येत होतं. आता मी इथे करून घेतल्यानंतर ताई आल्या होत्या, ज्या की माझ्या मोठ्या जाऊबाई आहे, त्या करत होत्या त्याचं. त्याच्यानंतर 5 बायकांनी त्याला औक्षण करून घेतलं. त्याच्यानंतर चालू होतं आमचं फोटो, कोणी फोटो काढत होतं, कोणी म्हणत होतं व्हिडिओ काढा, कोणी फोटो काढा, असंच चालू होतं. आणि मग 5 बायका अक्षर इथं चालूच होतं. आणि ते विचारच करत असं काय चालू आहे नेमकं, बड्डे तर नाही आहे. आणि मागच्या वर्षी केलं होतं मी त्याचं बोरनान, हळदी कुंकू बोरनान मागच्या वर्षी दोन्ही केलं होतं, सोबतच केलं होतं.
तर तेव्हा बोरनान केलं तेव्हा ते खूप छोटा होता, त्याला एवढं कळत नव्हतं तेव्हा काय. पण आता चांगलं कळतं आहे की हळदी कुंकू बोरनान. इथे आमचं चालू होतं त्याला बोरनान ही करायची तयारी. 5 जणी आलो होतो. कैसा करेगा नहीं लगेगा हाँ नहीं लगेगा हाँ बराबर इसने का नहीं तूने थोड़ा जगह ले लिया हाँ ये मैं बताता नाव आहे काकू जाऊ आता नाव ऐकू थांबा आपण जमलं का आम्हाला चांगलं नाव आहे का मग त्याला हा सगळ्यांचे नाव आपण रेकॉर्ड करू ज्याला आत होते त्याला आपण जाऊ आणि मी एकच नाव घे दुसरं नाव दे. नाही सगळ्यांनी बोलायचं. दम 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 हा मागे घेतो साडीकालची फॅशनची बदल घेते साधा. गिरीशरावांचं ना गिरीशराव माझे कृष्ण मी त्यांची राधा. देणे आकाशात चमचमणारे तारे संकेतरावांचं नाव घेते लक्ष द्या सारे. खूप छान नाव घेतलं. हा भाभीचं रेकॉर्डिंग करायला लागेल भावीला ना आठ घ्या. आमच्या लग्नाला कोणी इन्स्टा आला बस बचाला समझ शेर बाजरी राजू सिंह की लाखों में एक शेर. नाव घ्यायचं नाव नाव घे रामाचं नाव सांग. अंबाबाईच्या मंदिराला सोन्याचा कळस शरदरावांचं नाव घ्यायला मला नाही आज. दुसरं नाही येऊ का मी? नाव घे रामाचं नाव सांग. गुलाबापेक्षा सुंदर दिसते गुलाबाची कळी. राहुल रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची वेळ. चला आओ ना. प्रतीक्षा गोटू आओ ना. आओ ना. काय ना मुंबई करायला ना मग वहीच मी पाहिलं. लय फास्ट करावं लागेल एवढा मोठा. सोडते काय तुकडे राहिलेलं नाही सोड नंतर ते मला पण माहित नव्हतं आज सांगा बसते त्याला तर माहितीच नाही होत मेन पॉइंट हा आहे सचिन की आपले बरं ऐकू द्या ना आता
चावल में दूध डालो तो उसे कहते हैं खीर, भगवान राम ने उसे कहते हैं तकदीर. रामाचं नाव सांगून दे. सांगा ना. सांगा ना फोटो आहे. तुम्ही घ्या आधी जे हळदी कुंकू त्यांनी घ्यायचं मग ज्याला देतो त्याने घ्यायचं तुम्ही घ्या पाहिजे छान छान नाव घ्यायचं ऐका व्हिडिओ काढत राहायचं साडी घालते साधी पदरला साडी घालते फॅशनची पदर लावते साधा सचिनराव माझे कृष्ण मी त्यांचे राधा मंगळसूत्राच्या 2 वाटा म्हणजे सासर मायाची खूल दादा तर रावांचं नाव घेते जाधवाची सून तुला काय धावपळते चांगलं आमच्याकडे हळद या ना तुमच्या आधी लगेच देऊन तयार बसा बसा आला का चला येऊ का मी माझ्याकडे नाही करू माझ्याकडे याचं लागलं. थांबा मला घरी जाऊ द्या 5 मिनिटं ठेवून येते बाळाला बघते माझं बाळ उठलंय आज काय झालं काय माझ्या बाळाला झोपायला तुम्हाला तुमच्या आधी चला नाव घ्या आता मी तुमचं नाव आहे बसते मी शिवाजी महाराजांनी राज्य केलं भक्तीपेक्षा युक्तीने सॉरी शक्तीपेक्षा युक्तीने अर्जुनरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने मोठा सांगा ती मोठा नाही त्यांना माहिती आहे ना. नाही ना आपल्याला माहिती नाही मला नाही माहिती काय आता तुमच्यासारखं मी पण नाही सोडणार पेरू देते चिरून केळी देते सोडून गिरीशरावांच्या नावाने कुंकू लावते करून. इकडे बघा झाला आपला हळदी कुंकाचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. भरपूर अशा बायका आल्या काही गडबड झाली काय होतं असं भरपूर जण आले का की ते फोटो वगैरे काढायला व्हिडिओ काढायला थोडंसं हे होऊन जातं तरी बऱ्यापैकी आले फोटो व्हिडिओ. आणि मला चॉकलेट सापडलं विहानचं बोलण्याचं. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा आमची रांगोळी डेकोरेशन कसं झालं आवडलं का तुम्हाला. बाय. आणि कशी झाली ते बी सांग. इथे